जलनेती 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 तू जननीती मानवाजी दिदती कोरोना मुक्ती जलनेती तू जननीती मानवाजी दिदती कोरोना मुक्ती कफविकार सारुणी दुरी देती दिव्य दृष्टी साधिकरण शुद्धी करी प्राणवृद्धी देई पंचेंद्रिया अमोघ शक्ती एकाग्र करुणी व्यक्ती व्यक्ती साधतसे सर्व कार्य सिद्धी जलनेती जलनेती सर्वांची आरोग्यदात्री व्हावी ही जनजन रीती व्हावी ही जनजन रीती मात्र कोणी कधी कशी करावी जाणून घ्या ती योग्य पद्धती जाणून घ्या ती योग्य पद्धती जाणा जलनेती पूर्व पश्चात कर्म अंती विजय श्री संगे सारी चला चला हो घराघरात नेम ही जलनेती हमखास यशाची जी पहिली पायरी जाणून घ्या तुम्हासाठी योग्य ती पद्धती विजय श्री करीते तुम्हा विनम्र विनंती. हरि ओम तत्सत. हरि ओम. विजयश्री योग निसर्गोपचार केंद्रामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, विजयश्री 24व्या वर्षात पदार्पण करत असताना आणि जग 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना आम्ही तुम्हाला एक छोटीशी भेट देऊ इच्छितो. अधिकांश लोकांना जलनेती करता यावी यासाठी आपण जलनेतीच्या पूर्वकर्मात जलनेती करताना आणि जलनेती केल्यानंतरचं जे पश्चातकर्म असतं त्यात काय बदल करता येईल ते आज बघणार आहोत. त्यामुळे ज्यांना जलनेती ही वर्ज्य आहे अशी लोक देखील जलनेती करू शकतील, त्याचा आनंद घेऊ शकतील. केवळ ऐकून नको प्रयोग, जाणून घ्या शास्त्रशुद्ध योग. जलनेती आजकाल अनेक डॉक्टर आपल्या उपचाराचा भाग म्हणून सुचवतात, परंतु एक उपचारात्मक प्रक्रियेसोबत ती एक परीक्षा म्हणजे एक प्रकारची टेस्ट देखील आहे. कसं ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल. मित्रांनो, जलनेतीमध्ये आपण पूर्वकर्म म्हणून वरकरणी नस्याप्रमाणे नाकामध्ये तूप घालतो, पण बऱ्याचदा ते तूप घशात उतरतं. तर ते उतरू नये म्हणून एक पद्धत सांगते. छत्रपती संभाजीनगर येथील शतायुषी या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये आदरणीय डॉक्टर ज्योत्स्ना आणि आदरणीय डॉक्टर चारुदत्त देशपांडे यांच्याकडून शिकलेली पद्धत ही अत्यंत फायदेशीर आणि वैज्ञानिक अशी आहे. त्यासाठी ज्यांना मत्स्यासन येत नाही किंवा मत्स्यासनात थांबणं अवघड होतं अशांसाठी आपण 1 ते 2 उश्या खांद्याखाली घ्यायच्यात. बघा, एरवी आपण मानेखाली उशी घेतो, पण आता आपण खांद्यापासून खाली उशी ठेवायची आहे आणि मान मागे टाकायची. मान मागे टाकल्यावर ओठ मिटून घ्यायचेत. आपल्या नाकाचं जे हाड आहे त्याच्यावर पडेल अशा पद्धतीने आपण ते तूप घालणार आहोत. आणि मग 5-10 मिनिट आपण तसंच झोपून राहायचं. नाकाच्या टोकापासून भुवयांकडे अलगद मसाज करायचा, जेणेकरून की ते तूप आपल्या मेंदूच्या नसा अलगद शोषून घेतात
आणि ते घशात उतरत नाही. त्यामुळे मेंदूचं पोषण देखील होतं आणि आपल्या नासापाथाला देखील वंगण होतं. हेच तुम्ही खुर्चीवर बसून देखील करू शकता किंवा झोपून देखील. जलनेतीसाठी आपण इतर व्हिडिओंमध्ये इतरांनी सांगितलेले जे मुद्दे आहेत ते सगळेच गृहीत धरायचे आहेत. प्रत्यक्ष जलनेती करण्यापूर्वी आपण जर योगदंडासन केलं तर आपल्या दोन्ही नाकपुड्या सक्रिय होतात. तर आपलं नाक स्वच्छ करून घ्यायचं अगोदरच आणि नंतर आपण इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंगठा ते तर्जनी या 2 बोटांमधला भाग आपल्या काखांखाली ठेवायचा आहे. त्यामुळे दुसऱ्या सेकंदाला आपल्या दोन्ही नाकपुड्या कार्यरत होतात. अर्थातच ज्यांना सर्दी खोकला आहे त्यांच्यासाठी मात्र थोडा वेळ लागतो. आणि मग आपण कुठल्याही नाकपुडीने जलनेती सुरू करू शकतो. ज्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस किंवा फ्रोझन शोल्डर आहे त्यांनी बाजारात आलेलं नवीन प्रकारचं जलनेती पात्र वापरावं. ते बाळाच्या दुधाच्या बाटलीप्रमाणे किंवा पिचकारीप्रमाणे आपल्या नाकात अगदी फोर्सनी पाणी सोडतं आणि त्यामुळे आपल्याला सहजतेने जलनेती करता येते. त्यासाठी पुढे वाकावं लागत नाही किंवा हात वर करावा लागत नाही. जलनेतीचं पश्चातकर्म हे कपालभाती आहे. तर ज्यांना कपालभाती चालत नाही असे म्हणजे गर्भवती स्त्रिया, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले, हृदयरोग किंवा पोटाचे विकार असलेले, सर्जरी झालेले अशांना कपालभाती न करता काय करता येईल तर जलनेतीनंतर आपण एकतर वाफ घेऊ शकतो किंवा कपड्याने आपण चेहरा पूर्ण शेकू शकतो. त्यामुळे काय होतं की इथे सायनसमध्ये साचलेलं सगळं पाणी हे निघून जातं. तिथे साचलेला म्युकस सगळा निघून जातो आणि त्याच्यामुळे तुम्हाला जलनेतीचा आनंद घेता येऊ शकेल. आणि ज्यांना कपालभाती चालते त्यांनी कपालभातीपूर्वी योगदंडासन करावं आणि योगदंडासनानंतर एकेका नाकपुडीने जलद श्वसन करावं. इथे व्हिडिओत दाखवलंय कशा पद्धतीने करतात. नेहमीचा श्वास फक्त जलद पद्धतीने घेतलाय. पूर्ण श्वास घ्यायचा आणि पूर्ण श्वास सोडायचा आहे. योग प्रवेशच्या वर्गात योग विद्या गुरुकुल नाशिक यांच्यातर्फे जे योग प्रवेश वर्ग घेतले जातात त्यात हे शिकवतात जलद श्वसन. त्या पद्धतीने जर केलं तर खूप जबरदस्त फायदा होतो आणि आपलं संपूर्ण पाणी अगदी सहजतेने बाहेर पडतं.
तर आपण सुरुवातीला म्हटलं होतं की जलनेती हा जसा उपचार म्हणून आहे तसंच ती एक परीक्षा पण आहे. कारण जलनेती केल्यावर जर तुमचा चेहरा सुजला तर लक्षात घ्या तुमच्या कानाच्या पडद्याला छिद्र आहे. त्यामुळं जलनेती करण्यापूर्वी आधीच जर ENT डॉक्टरकडे जाऊन आपण कानाच्या पडद्याला छिद्र आहे की नाही हे तपासलं तर अधिक चांगलं. पण समजा तुम्ही नाही तपासलं आणि चेहरा सुजला तर मग अशा वेळेस अर्थातच जसं आपण वाफ घेऊ शकतो किंवा शेकू शकतो जेणेकरून की पूर्ण सगळा म्युकस सगळं पाणी आपलं बाहेर पडेल. परंतु हे जर व्यवस्थित केलं गेलं नाही म्हणजे हे पाणी जर सगळं व्यवस्थित बाहेर पडलं नाही तर मात्र कानाचं इन्फेक्शन निश्चितच होऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्या. केवळ ऐकून नको प्रयोग, जाणून घ्या शास्त्रशुद्ध योग. तज्ज्ञांच्या देखरेखीतच कुठलीही योगिक प्रक्रिया शिकावी. धन्यवाद. हरिओम. आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.